एक बाउलभर मी शेंगदाणे घेतलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ आणि पाणी लागणार आहे. एक मिक्सिंग बाउल घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत. आता त्यात पाणी घालून धुवून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि उरलेलं पाणी काढून टाकायचं आहे. पण पूर्णतः काढायचं नाही आहे पाणी. दाखवते मी. पूर्णतः पाणी काढायचं नाही आहे. हे बघू शकता, थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे आणि याला आता मीठ लावून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे. झाकण लावून ठेवते. तास होऊन गेलेलं आहे. हे बघू शकता, शेंगदाणे किंचितसे हलकेसे फुगतात. मी तवा गरम करत ठेवला होता, तो गरम झालेला आहे. आता आपण शेंगदाणे तव्यामध्ये भाजून घेऊया खरपूस. याच्यासाठी आपल्याला कपडा वापरायचा नाही. एखाद्या चमच्यानेच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची आच मंद ठेवायची आहे. सगळीकडे पसरून घेतलेले आहेत शेंगदाणे मी आधी सुरुवातीला आणि नंतर भाजायला सुरुवात करायची. अगदी सोपी पद्धत आहे ही खारे शेंगदाणे करण्याची. अशा प्रकारे करून बघा तुम्ही. खूप छान लागतात. मस्त टेस्ट येते याची. बघू शकता आता कलर चेंज झालेला आहे. उपवासासाठी काही ना काही खायला लागतंच, तेव्हा अशा प्रकारे शेंगदाणे आधीच करून ठेवलेले खूप सोयीचे पडतात. बघू शकता कसे मस्तपैकी खरपूस भाजले गेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. बघू शकता, हे शेंगदाणे मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. हे बघा किती छान झाले आहेत.